नमस्कार मुलींनो तुम्ही शाळेसाठी बाहेर असता. तुम्ही शाळेसाठी बाहेर असता, पण शाळेसाठी बाहेर ज्यावेळेस असता त्यावेळेस तुम्ही कॉलेज शाळेसाठी हॉस्टेलला असता त्यावेळेस आई वडिलाचा विचार करून राहा. कारण त्या आई वडिलांनी काय केलं नाही तुमच्यासाठी. त्या आई वडिलांनी खूप काही केलंय आणि त्या आई वडिलाची एकच जिद्द आहे की माझी मुलगी मोठी व्हावी, माझी मुलगी चांगली निघावी आणि माझ्या मुलीनं चांगलं शिकावं आणि नोकरी लागावी. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हॉस्टेलला असता, ज्यावेळेस तुम्ही बाहेरगावी रूम करून असता त्यावेळेस स्वतः थोडासा विचार करा की ज्या वेळेस तरुण मुलगी होते आणि तरुण मुलीला ज्यावेळेस बाहेर ठेवायचं असते शाळेसाठी त्यावेळेस खूप मोठा विश्वास टाकलेला असतो तुमच्यावर. तुमच्या आईवडिलांनी खूप मोठा विश्वास टाकलेला असतो आणि तुम्हाला विश्वास टाकून तुम्हाला बाहेर राहण्यासाठी परवानगी दिलेली असते. त्यामुळं तुम्ही काय करायचे माहिती आहे का, फक्त आईवडिलाचा विश्वास तोडायचा नाही. तुम्ही शिका, खूप मोठे व्हा, पण मुलींनो तुम्ही तुमच्या आईवडिलाचा विश्वास तोडू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही आईवडील होसाल त्यावेळेसच ती वेदना कळेल की ज्यांची तरुण मुलगी बाहेर शिकायला असते त्या आईवडिलाला झोप लागत नाही रात्र. जर आठवण आली मुलीची, कारण जो आई वडील जे मुलीला बाहेर ठेवतात त्यांचा काळजाचा तुकडा बाहेर राहतो. जसं शरीरातून काळीज बाजूला ठेवल्यासारखी त्यांना काळजी असते मुलींनो. कारण समाजात खूप अशा प्रकारे काही गोष्टी घडत आहेत. तर तुम्ही तुमच्या आईवडिलाचा प्रत्येक वेळेस तुमचं जर कुठं चुकीचं पाऊल पडत असेल तर प्रत्येक वेळेस आईवडिलाला आठवणीत घ्या. प्रत्येक वेळेस आईवडिलाची आठवण करा की त्यांनी आपल्यासाठी काय केलं नाही. त्यांनी जे केलेले उपकार आहेत, आई वडिलाचे जे उपकार आहेत त्या उपकाराला कधीच विसरू नका. आणि मुलींनो थोडं आई वडिलाची आठवण ठेवा. तुम्ही शिका. तुमच्या शिकण्याबद्दल, तुम्ही बाहेर राहण्याबद्दल काहीच नाही, पण समाजात वारं जे सुटलेलं आहे तो थोडं विचित्र वारा आहे. त्या वाऱ्यामध्ये, त्या वाटोळीमध्ये तुम्ही घुटमळू नका. कारण तुमच्या आईवडिलाचा त्याग, तुमचे आईवडील तुमच्यासाठी काही करायला तयार आहेत, किती खर्च करायला तयार आहेत, तर तुमच्या आईवडिलाचा विचार तुम्ही केला पाहिजे ना. कारण तुमच्या आईवडिलाचा तुम्ही विचार केलात, सतत तुम्ही जर आईवडिलाला आठवणीत ठेवलात की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काय केलं नाही, खूप केलं, तर तुमचं पाऊल चुकीचं अजिबात पडणार नाही. राहा, कुठल्याही गावाला राहा, कुठल्या हॉस्टेलला राहा, कितीही लांब राहा, पण आई वडिलाला आठवणीत ठेवा आणि आई वडिलाला आठवणीत ठेवूनच जगा. मला एकच सांगायचं आहे मुलींनो, चुकीचं पाऊल पडू देऊ नका. हे वय तुमचं चुकीचं पाऊल पडण्यासारखं असतं. तो त्या वयामध्ये 17, 18, 20, 25 वर्षामध्ये चुकीचं पाऊल पडू शकते. पण थोडंसं कंट्रोल करा. स्वतःला थोडंसं कंट्रोल करून आई वडिलाचा त्याग आठवणीत ठेवून तुम्ही शिक्षण शिका. तुम्ही जर आई वडिलाचा त्याग जर आठवणीत ठेवला तर तुम्हाला कुठलीच गोष्ट अवघड नाही. हेच मला मुलीला सांगायचं. बाहेर राहणाऱ्या मुलीला हेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकता आणि स्वतःचं संरक्षण तुम्ही स्वतः करा. विचार करून जगा. आई वडिलाच्या त्यागाचा विचार करा. मुलींनो, आई वडिलाच्या त्यागाचा विचार करा.